GR महाराष्ट्र या चॅनलवर आपले स्वागत आहे. नवीन नवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, सविस्तर बातमी काय आहे ते पाहूया. ब्रेकिंग न्यूज. आता 5 वर्ष नव्हे तर केवळ एका वर्षातही ग्रॅच्युइटी मिळणार असून कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. कामगार कायद्यांमध्ये मोठे बदल करत सरकारने एकूण 29 कामगार कायदे कमी करून त्यांचे फक्त 4 कामगार संहितांमध्ये एकत्रीकरण केले आहे. या बदलांमुळे कामगारांचे वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि निवृत्तीविषयक हक्क अधिक मजबूत होणार आहेत. कामगार कायदे अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या व्यवस्थेनुसार 4 प्रमुख कामगार संहिता लागू करण्यात आल्या आहेत. यात वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यवसाय सुरक्षा, आरोग्य व कार्यस्थिती संहिता यांचा समावेश आहे. या नव्या संहितांचा फायदा गिग वर्कर्स, स्थलांतरित कामगार, महिला कामगार आणि असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत एखाद्या कर्मचाऱ्याला सलग 5 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटीचा हक्क मिळत होता. मात्र नव्या कामगार संहितेनुसार ही अट शिथिल करण्यात आली असून फिक्स्ड टर्म एम्प्लॉईंना केवळ 1 वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतरही ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अल्पकालीन करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेसाठी दिली जाणारी एक आर्थिक रक्कम असते. कर्मचारी कंपनी सोडताना, निवृत्त होताना किंवा काही विशेष परिस्थितीत ही रक्कम दिली जाते. आतापर्यंत 5 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरच ग्रॅच्युइटी मिळत होती. मात्र आता दरवर्षीच्या सेवेनुसार ग्रॅच्युइटीचा हक्क निर्माण होणार आहे. या बदलांचा फायदा कारखाने, खाणी, तेल व ऊर्जा क्षेत्र, रेल्वे, खाजगी व औद्योगिक आस्थापना तसेच असंघटित क्षेत्रातील आणि कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कामगारांना आर्थिक सुरक्षितता, सामाजिक संरक्षण आणि निवृत्तीनंतरचा आधार अधिक मजबूत होणार आहे. विशेषतः कमी कालावधीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. धन्यवाद.